मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद बातमी। सुरसम्राज्ञी आशा भोसलेंवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जातील। वयाच्या 92व्या वर्षी आशाताईंनी काल अखेरचा श्वास घेतला। मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झाल्याचं कारण डॉक्टरांनी सांगितलंय। ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सकाळी 10:30 ते 2 वाजेपर्यंत या इथं कासा ग्रँड बिल्डिंगमध्ये जिथे माझी आई राहायची तिथं दर्शनासाठी लोक येऊ शकतात। कारण जी शिवाजी पार्कची जी भूमी आहे स्मशानभूमी तिथं खूप क्राऊड होण्याचा होईल त्रास होईल। हां, तर इथं जे येतील त्यांच्यासाठी बरं होईल। अंत्यदर्शनासाठी किती वाजेपर्यंत ठेवणार आहे? 10:30 ते 2 वाजेपर्यंत। 10:30 ते 2 वाजेपर्यंत। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, अत्यंत दुःखद बातमी आहे। संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये आशाताईंच्या निधनाची बातमी जेव्हा पसरली तेव्हा प्रत्येकाने शोक व्यक्त केलेला आहे। प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी शोक व्यक्त केलेला आहे। साधारण अंत्यदर्शन किती वाजता सुरू केलं जाणार आहे आणि अंत्ययात्रा निघणार आहे का? बरोबर सिद्धेश, अतिशय दुःखद बातमी आहे आणि आपल्यामधून बघितलं तर सुरांचा हिरा हा आपल्यामधून गेलाय। जसंही ही काल गोष्ट समजली तसं संपूर्ण देशामध्ये सर्वांना मोठा धक्का बसलेला आहे। कारण की सगळ्यांना अजूनही वाटते की आशा भोसले आहेत। कारण की प्रत्येकाच्या तोंडावरती आणि प्रत्येकाच्या कानामध्ये त्यांनी जी गायलेली गाणी आहेत ती अद्यापही गुंजत आहेत। आणि आपण बघितलं आशा भोसले यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावरती उपचार देखील सुरू झाले। पण त्या उपचारामध्येच आशा भोसले यांचा जीव हा गमावला आहे। त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा आपण बघितलं देह त्यांच्या राहत्या घरी आपण बघितलं लोअर परेल येथे कासा ग्रँड येथे त्यांचं देह हे आणण्यात आलेलं आहे। आणि आज 11 ते 3 दरम्यान पार्थिव दर्शनासाठी ते ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर 3च्या नंतर ते अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्क स्मशानभूमी या ठिकाणी नेण्यात येणार आहे। आणि त्यानंतर तिकडे शासकीय इतमामामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम हे पार पडणार आहे। पण आपण बघितलं तर त्यांचं कार्यकाळ आपण बघितलं तर त्यांनी 12,000पेक्षा अधिक गाणी गालेली आहेत। त्यामध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील भेटलेला आहे, पद्मविभूषण पुरस्कार देखील भेटलेला आहे आणि आपण बघितलं दादासाहेब फाल्के पुरस्कार हा त्यांना भेटलेला आहे। आणि त्यांची गाणी आपण या ठिकाणी बघितली, दम मारो दम। मनोज, नक्कीच, कारण एकंदरीतच आशाताईंची कारकीर्द संगीत विश्वातील ही खूपच सर्वांनाच तशी परिचयाची आहे। तू घराबाहेर आहेस आशा भोसलेंच्या, आणखीन कोण कोण यायचं बाकी आहे आणि कुठल्या क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावलेली आतापर्यंत? बरोबर सिद्धेश, आपण म्हणतो काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल येऊन आलेले होते। तसंच राज ठाकरे हे देखील काल आलेले होते। तसंच त्यांचे आवडते गायक देखील काल या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। पद्मिनी कोल्हापुरे असतील ते देखील काल येऊन गेलेले आहेत। भरपूर अभिनेते आणि अभिनेत्री देखील आपण भेटत काल येऊन गेले आहेत। पण आज देखील 11 ते 3च्या दरम्यान या ठिकाणी त्यांचं देह हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। आणि त्यावेळी आपण बघितलं तर मोठे चाहते आपण बघितलं या ठिकाणी आशा भोसले यांचे होते। त्यांनी मराठी गाणी देखील गायलेली आहेत आणि त्यांनी हिंदी गाणी देखील त्यांनी प्रत्येक गाणं हे कोणतंही असू दे त्यांनी ते गायलेलं आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातील हे चाहते वर्ग हे आशा भोसलेंचे मोठ्या प्रमाणात होते आणि ते आज हे 11 ते 3च्या दरम्यान या ठिकाणी येणार आहेत। आणि आपण बघितलं या ठिकाणी 11 ते 3च्या दरम्यान आशा भोसले यांचा
जे देह आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी नंतर 3च्या नंतर ते अंत्यविधीसाठी नेण्यात येणार आहे आणि या ठिकाणी मोठी गर्दी देखील होऊ शकते। यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा आपण घराबाहेर ठेवण्यात आलेला आहे, तसंच प्रत्येक नाक्यावरती ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आशा भोसले यांना श्रद्धांजलीचे पोस्टर हे आपण संपूर्ण त्यांच्या घरापासून ते प्रत्येक ठिकाणी हे लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी सूरसम्राज्ञी या ठिकाणी आपल्यामधून गेलेली आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठं दुःख हे झालेलं आहे, कारण की त्यांनी बरीच गाणी ही गायलेली आहेत। नक्कीच मनोज, त्यामुळे एकंदरीतच आशाताईंच्या जाण्यानं महाराष्ट्राला सुद्धा दुःख झालेलं आहे। अतिशय म्हणजे संगीत क्षेत्रातला हा अनमोल हिराच म्हणावा लागेल, कारण एक एम्परर या युगाचा आज खऱ्या अर्थानं अंत झाला। धन्यवाद मनोज, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान आशाताईंच्या पार्थिवाला ब्रिज कँडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी काल नेण्यात आलं। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी करी रोडच्या घरी पार्थिव ठेवण्यात आलंय। आशाताईंना श्रद्धांजली वाहणारे फलकही या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आशा भोसलेंचं काल दुःखद निधन झालं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशाताईंच्या निवासस्थानी गेले होते। त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आशाताईंच्या निवासस्थानी पोहोचले होते। तसंच गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता जॉकी श्रॉफ, पद्मिनी कोल्हापुरे आशाताईंच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं।